पुढची बातमी आता पुणे जिल्ह्यातून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मुसळधार पाऊस आहे। पुराचं पाणी थेट दर्शन बारीच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात शिरलंय। पुराच्या पाण्याने मंदिराला वेढा घातलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भीमाशंकर परिसरातील ओढे नाले अगदी दुथडी भरून वाहत आहेत। सध्या मंदिर परिसरात विकास कामं सुरू असतानाच भाविकांचं दर्शन देखील सुरू आहे। प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन परिस्थितीवर आता बारकाईने लक्ष देत आहे। भाविकांनी गर्दी टाळून आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। बघा, भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले ते आपण बघतोय। संपूर्ण मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा आहे। भीमाशंकर परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मात्र असं असताना देखील अनेक भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। तर आपण ही भीमाशंकर मधली दृश्य पाहतोय। अतिवृष्टीमुळे मंदिराला पाण्याचा वेढा पसरल्याचं पाहायला मिळतंय। भीमाशंकर मध्ये देवदर्शनासाठी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि अशातच अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे बरेच नागरिक बरेच भाविक या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। आपण थेट जाऊयात प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याकडे। रोहिदास, भीमाशंकर मध्ये अतिवृष्टी झाली आहे, मंदिराला देखील या अतिवृष्टीचा फटका बसल्याचं समजतंय। सध्या या ठिकाणी किती नागरिक अडकलेले आहेत? खरं तर भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून भीमाशंकर मंदिराचं आणि पायरी मार्गाचं काम सुरू आहे। गेल्या 1 वर्षापासून या परिसरामध्ये विविध विकास कामं सुरू आहे आणि रात्रीपासून भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होतो। सकाळी 7 ते 11 या दरम्यान भाविकांना दर्शन दिलं जातं। मात्र मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक भीमाशंकरच्या अभयारण्य परिसरात दाखल होत आहेत। मंदिराच्या जवळपास पायरी मार्गावरून मोठ्या प्रमाणात नक्कीच रोहिदास, आपण आता ही दृश्य पाहतोय। भीमाशंकर मध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे। मंदिराला देखील पाण्याचा वेढा असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आता सध्या प्रशासनाकडून या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य देखील सुरू आहे।